मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पोस्ट ऑफिस या भरतीमध्ये 15 जुलैपासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकत आहात। या भरतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत, जसे की एकूण जागा किती आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, निवड पद्धती कशी आहे, किती टक्के असेल तर तुम्ही फॉर्म भरायचा आहे, वयाची अट काय आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा, म्हणजे अशा प्रकारचे अपडेट सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटतील। तर मित्रांनो, बघू शकता डेटेड 25/6/2024 25 जूनला ही अपडेट या ठिकाणी डिपार्टमेंटने या ठिकाणी GDS जे डिपार्टमेंट आहे, भारतीय मिनिस्ट्री ऑफचे या ठिकाणी जे पोस्ट ऑफिसचे डिपार्टमेंट आहे, त्यांनी हे 25 जून रोजी हे परिपत्रक काढलेले आहे। आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता GDS ऑनलाईन बघू शकता शेड्यूल 2024 जुलैमध्ये दिलेले आहे। आणि ऑनलाईन बघू शकता नोटिफिकेशन जाहिरात इश्यूज बघू ऑनलाईन नोटिफिकेशन 15/7/2024 म्हणजे 15 जुलैपासून तुमचे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत। तर या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी हे परिपत्रक दाखवलेले आहे। आणि आता या ठिकाणी या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण बघूयात, फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे डिपार्टमेंट कोणतं असणार आहे, तर इंडियन पोस्ट ऑफिस GDS रिक्रुटमेंट 2024 बद्दल आपण चर्चा करणार आहोत। रिक्रुटमेंट ऑर्गनाइज झोन नेम या ठिकाणी बघू शकता इंडियन पोस्टल डिपार्टमेंट असणार आहे। त्याच्यानंतर कोणत्या पोस्ट म्हणजे पदाचे नाव काय असणार आहे, तर GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवक, त्याच्यानंतर BPM आणि ABPM म्हणजे ह्या याच्यापेक्षा मोठाल्या पोस्ट आहेत। या सर्व पोस्ट या ठिकाणी कशा प्रकारे कोणकोणत्या पद आहे या ठिकाणी ॲडव्हर्टाइज नंबर दिलेला आहे। ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। एकूण वॅकन्सी किती असणार आहे, तर 35,000 पेक्षा जास्त असणार आहे आणि ऑल इंडियासाठी या जागा असणार आहेत। आणि या 35,000पैकी जवळपास 6 ते 7,000 जागा आपल्या महाराष्ट्राला येऊ शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे। आता दुसरा महत्त्वाचा जो पॉईंट आहे, तुम्हाला या ठिकाणी बघू शकता वयाची अटबद्दल मी तुम्हाला सांगत आहे। GDS भरती एज लिमिट किती आहे, तर बघू शकता 1 जानेवारीपासून तुमचे वय मोजले जाईल आणि 18 ते 40 वर्ष दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही अर्ज करू शकत आहात। जर तुम्ही बघू शकता SC आणि ST कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 5 वर्षे सूट, म्हणजे SC आणि STचे उमेदवार या ठिकाणी 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात। आणि जर तुम्ही OBC कॅटेगरीमधून असाल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्षापर्यंत तुम्हाला सूट आहे, म्हणजे 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता। OBC आणि SC ST वाले तुम्ही या ठिकाणी 45 वर्षापर्यंत आणि अदर सर्व 18 ते 40 या दरम्यान अप्लाय करू शकत आहात। याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। तर या ठिकाणी बघू शकता इंडियन पोस्ट GDS पोस्ट डिटेल्स एलिजिबिलिटी अँड क्वालिफिकेशन म्हणजे तुमची पात्रता काय आहे, तर बघू शकता ग्रामीण डाक सेवक याच्यामध्ये GDS BPM आणि ABPM अशा प्रकारे 3 पोस्ट असणार आहे। 35,000 प्लस जागा असणार आहेत आणि फक्त 10वी पास, तुम्ही फक्त 10वी पास असेल तर तुम्ही या ठिकाणी पास जर असाल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकत आहात, लक्षात घ्यायचे आहे। त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारची आहे तर बघू शकता काय आहे, तर इंडिया पोस्ट GDS भरती सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तुम्ही बघू शकता। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुमची बघू शकता द सिलेक्शन प्रोसेस फॉर इंडिया पोस्ट GDS रिक्रुटमेंट बघू शकता इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग स्टेप्स, म्हणजे या ठिकाणी तुमचा पेपर होणार नाही, तर तुमचे 10वीचे मार्क्स आहे, टक्केवारी आहे तुमची 10वीचे टक्केवारीवरती तुमचे सिलेक्शन होते। वेगवेगळ्या राज्याचा वेगवेगळा कट ऑफ लागतो, आपल्या महाराष्ट्राचा वेगळा कट ऑफ लागतो। 10वीला जे जास्त टक्के असतील त्यांनी फॉर्म भरायचा आहे, त्यांचं सिलेक्शन 100% होऊन जाते। जवळजवळ या ठिकाणी 3 ते 4 लिस्ट लागतात, जवळजवळ माझ्या अंदाजित 75+ जर असतील, तुम्हाला वेगवेगळ्या झोननुसार 75+ असतील तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे। सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, शॉर्ट लिस्ट सगळ्यांनी फॉर्म भरल्याच्या नंतर त्याच्यानंतर शॉर्ट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट द बेसिक ऑफ बघू शकता 10th क्लास मार्क्स म्हणजे 10वीचे टक्केवारी याच्यावरती तुमचे मेरिट लागेल। त्याच्यानंतर तुमची जर नाव आले लिस्टमध्ये 3 लिस्ट लागतात वेगवेगळ्या, त्याच्यानंतर बघू शकता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन लिस्ट लागते, तुमचे कागदपत्र तपासणी, त्याच्यानंतर छोटीशी एक मेडिकल टेस्ट होत असते नॉर्मल, पोलीस भरती आणि आर्मीसारखी याच्यामध्ये टेस्ट होत नाही, एकदम नॉर्मल प्रकारची तुमची मेडिकल टेस्ट होत असते। त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज या ठिकाणी 15 जुलैपासून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकत आहात। बघू शकता
इंडिया पोस्ट GDS वॅकन्सी ॲप्लिकेशन फी जर तुम्ही या ठिकाणी जनरल म्हणजे ओपन OBC EWS मधून जर असाल तर तुम्हाला 100 रुपयाची फॉर्म फी असणार आहे. त्याच्यानंतर जर SC ST आणि अपंग जर असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी फॉर्म फी असणार आहे. पेमेंट मोड म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता डेट बघू शकता. डेट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर अप्लाय डेट 15 जुलैला ही तुमची जाहिरात येईल. आज 9 जुलै आहे म्हणजे या ठिकाणी 6 दिवसानंतर तुमची ही जाहिरात येईल आणि ऑनलाईन अर्ज सुरू होतील. लास्ट डेट तुम्हाला या ठिकाणी 15 जुलैला सुरू झाल्याच्या नंतर माझ्या अंदाजे या ठिकाणी 31 जुलैपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज करू शकत आहात किंवा ही 15 दिवसाची मुदत असू शकते किंवा महिनाभराची मुदत असू शकते. आणि बघू शकता एक्झाम डेट या ठिकाणी एक्झाम होत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी असणार नाही. डायरेक्टली लिस्ट लागलेली तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो अशा प्रकारे या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला जो YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.